निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्हे मी दाखवलेत आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर एकही गुन्हा नाही। मग आता ते कायम म्हणतात कागदपत्र दाखवा, कागदपत्र दाखवा, कागदपत्र दाखवतात। जे जे कागद मी पुरावे देतोय ते नाहीच म्हणतात। पण आता शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये त्यातच 5-6 गुन्हे दिसतात। जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छतागृह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनीच आणलंय, मी नाही आणलंय। आणि हे दलित वस्तीमधलं स्वच्छतागृह पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे। आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय, आता हा विषय वेगळा, पण त्यांनी जर ठरवलंच नाहीचा नन्नाचा पाडा केला, नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली। हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय। कालच जैन धर्मांच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेले होते आणि तिथले साधू ज्या तळमळीने ती त्यांची बाजू मांडत होते की तुमचं कधीही चांगलं होणार नाही, तुमचं कल्याण होणार नाही, कारण तुम्ही समाजाची जागा हडपली। आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जब तर मोहळ सारखाच घेतात, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे। पण ज्या जैन धर्मांनी तुम्हाला लाखो मतं या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल बृहत शब्द सुद्धा हे काढत नाही। म्हणजे ह्याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत हे बिल्डरांच्या भल्यासाठी, भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छतागृह आहे ह्याचा गुन्हा त्यांच्यावर दलित वस्तीत 18 शिट्टीचा झालेला आहे आणि त्यांच्याच प्रतिज्ञापत्रात आहे। माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे गुन्हे नाहीत। त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतात, बोलतच नाही, खोटं बोलतात, पण रेटून बोलतात। इशारा देखील दिलाय का आता पुढे अजून याच्यामध्ये जोपर्यंत जैन धर्माचं मंदिर दिमागात उभं राहत नाही, वसतिगृह बांधल्या जात नाही, तोपर्यंत माझा हा लढा चालूच राहणार आहे। ह्याला कुणी मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवू। तुम्ही 2 प्रकरण जमिनीची बाहेर काढता। आज दिवाळी आहे ना, आज सगळे मित्र परिवार बोलवले, त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही। तर दिवाळी खाऊन उद्यापासून माझी परत मालिका चालू आहे। काल मोहोळ मुख्यमंत्र्यांना भेटले। देवेंद्र फडणवीस चाणक्य राजकारणी आहेत आणि महाराष्ट्राचा कारभार बघतात, पण ज्या त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार नाही आणि जैन धर्माने देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इतपत आपण कोण खोळे नाहीत। आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल, संतोष होत असेल, त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत। इतकी वेदना या पुणेकरांना, जैन धर्माला या मुरली मोहळांच्या ग्रुपने दिले, त्याचा जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलवलं असेल। आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस, मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास। तुमच्यावरती शिवसेनेने महानगर प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही एकटेच भाजपचे विरोध करताय, पण लोकल स्थानिक पदाधिकारी तुमच्या बाजूने तुम्ही नाही तुम्हाला हे जे चित्र दिसत नाही चित्र वेगळं आहे। जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द म्हणतो की त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही, पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी, बिल्डर लोकांना मदत करण्यासाठी, आपलं जे काय आपल्यासाठी होणारे लाभ ह्या राजकारणातून, ती लाभार्थी लोक हे सांगतो ना, मी पूर्ण सांगतो, लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे। पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने, हा काय तुमच्या पुढे येणार नाही। सकाळी जैन धर्माच्या लोकांनी ना मला फेटा बांधलाय, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। त्यांचं कलर रंग त्यांचाच आहे, म्हणजे पुणेकर माझ्या बरोबर आहे, तोपर्यंत मी लढणार आहे। आणि या छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सार्थ अभिमान आहे। आज पुणेकर मान का व्हायना बोलायला सुरुवात झाली, अनेक लोक बोलायला लागले, काही लोक मोदी साहेबांकडे गेले, काय न्यायालयात गेले, पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरी बसणं, स्वराज्याची उभारणी केली। त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म अन्याय करत असतील तर त्यांना जर आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलो तर त्याच्यासारखं पाप आपल्याला होणार नाही। म्हणून आपण कधी पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठीच आता आपल्याला काम करायचं। तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर, भारतीय जनता पार्टी असणारे शिवसेना पुणेकर आहे,
सगळ्यांनाच माझं जे बोलणं हे माझं तुम्ही एकटेच पुणेकरांसाठी भांडताय, हे- शिवसेनेपुढे तुमच्या सोबत नाही. हे जरा तुम्ही थांबा. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, सच्चा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहेत आणि जे आहेत ते मला माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं, तुम्हाला मी देतोय कुठनं, ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली. त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात दिलंय, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. गुप्त यंत्रणा भाजपमधली आहे का? सगळेच सर्वच पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पडलेली आहे, पुणेकरांना पडलेली आहे आणि तुम्हाला बी पडलेली, पण तुम्ही राहून राहून शिवसेना विसरू नका की मग हे सगळी यंत्रणा माझ्या हातात येते कुठनं. आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय, तुम्ही दुसऱ्याकडे का जात नाही. तुमची भूमिका, माझी भूमिका, सगळ्यांची भूमिका एकसारखे. जैन मंदिर आम्हाला पाहिजे, जैन मंदिर पाहिजे. दिवाळीच्या मिलन कार्यक्रमात प्रणव दंगेकर पुन्हा एकदा नव्या राजकीय जिल्ह्यासमोर नाही, प्रणव दंगेकरांना खरं तर त्यांनी ट्विट केलं की पुण्यातील गुंड गजानन मारण्याबरोबर त्यांचा फोटो आहे. मी उलट ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या मुलासाठी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. 14 वर्षापासून त्याचा जीवनपट पुण्यामध्ये आणलाय, म्हणजे त्याची जबाबदारी आता वाढली की आपण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. मला जो धाक दाखवायचा होता तो त्यांनी धाक दाखवला, माझ्या मुलासाठी त्यांनी चांगलं काम केलं, म्हणून ज्यांनी ट्विट केलं त्यांना मनापासून धन्यवाद देईन. कारण शेवटी माझं कुटुंबाचं ते रक्षण करतात, जरी विरोधक असला तरी त्याचा सन्मान करणं माझं काम आहे. माझ्या मुलासाठी ते बोलतात, मला बरं वाटलं की आम्ही आमची सुधारणा आमचा मुलगा मी सांगण्यापेक्षा तो करेल. जैन मंदिराचे जे ट्रस्टी आहेत ते म्हणतात की मुरलीधर मोहोळांचा कुठलाही संबंध नाही. नाही, त्याच्यामध्ये त्यांना 50-50 कोटी रुपये मिळेल मोहळांच्या हस्ते, त्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत. कारण शेवटी लाभदायक आहे, लाभार्थी आहेत ते. लाभार्थी लोक कधी बाजू कोणाची घेतात ते आपल्याला माहिती आहे.